नमस्कार. आज आपण बनवतोय मटारची भाकरवडी आणि कचोरी. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी मसाला बनवायचा आपल्याला. त्यासाठी इथे मी 1 चमचा धणे, जिरे, बडीशेप, पांढरे तीळ आणि खसखस हे सगळं छान इथे भाजून घेणार आहे. आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपल्याला याची जाडसर पूड करून घ्यायची आहे. मी थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात आपल्याला 1 वाटी ताजा मटार, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि अगदी थोडी कोथिंबीर घालून मटार आपल्याला वाटून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. पारीसाठी इथे मी 1 वाटी मैदा, 3 चमचे बेसन, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा आणि यावर आपल्याला 2 चमचे गरम तेलाचं मोहन घालून छान मळून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन पूर्ण मैद्याला छान आपल्याला असं चोळून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून मैदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत एका बाजूला पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण जो मटार वाटून घेतला होता तो आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला. कोरडं मिश्रण झाल्यानंतर मी ते एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला आपण जो सुरुवातीला मसाला तयार करून घेतला होता तो घालायचा आहे. आलू भुजिया मी इथे घातलेला आहे, कोथिंबीर घातलेली आहे. आपण जी समोसा कचोरीसोबत गोड चटणी करतो ती मी याच्यामध्ये अगदी थोडीशी घातलेली आहे. थोडंसं लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ हे सगळं घालून आपल्याला छानपैकी आपलं सारण तयार करून घ्यायचं आहे. सारण आपलं सगळं छान तयार झालेलं आहे. चला तर मग आता भाकरवडी करायला घेऊया. त्यासाठी आपण जो मैदा भिजवला होता त्याची एक छोटासा उंडा घेऊन मी छान पोळी लाटून घेतली आहे. भाकरवडी कट करायला सोपी जावी म्हणून मी इथे त्याचं चौकोन तयार करून घेतलेला आहे, कडा कट करून घेतल्यात. त्यावर आपलं मटारचं सारण छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला रोल करायचा आहे. आणि रोल बंद करताना सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी आपल्याला लावायचं आहे म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही आणि तेलामध्ये ते सुटणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईजमध्ये हव्यात त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या. मी साधारण मध्यम आकारामध्ये भाकरवडी इथे कट करून घेतलेली आहे आणि हलकीशी आपल्याला हातावर घेऊन तिला प्रेस करायची. अशा प्रकारे सगळ्या भाकरवडी मी इथे तयार करून घेतल्यात. चला तर मग कचोरी तयार करूया. मी 2 पद्धतीने कचोरी इथे तुम्हाला करून दाखवते म्हणजे त्याचे लेयर छान सुटतात. एक लांबट आकारात पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. त्याला थोडंसं तेल लावलं आहे मी आणि असा रोल करायचा आहे. पुन्हा एकदा त्याला उभा ठेवून पुन्हा एकदा हलकंसं लाटून रोल करायचा आहे आणि हलकीशी छोटीशी एक त्याची पुरीसारखं लाटून मटारचं सारण त्यात आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि मोदक आपण बंद करतो तशी आपली कचोरी आपल्याला छानपैकी बंद करून घ्यायची आहे. दुसऱ्या एका पद्धतीने मी इथे करून दाखवते. त्यामध्येही एक छोटीशी पुरीसारखं लांबट आकारात आधी आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याचा रोल करून आपण जसं लच्छा पराठ्याला करतो तसं जस्ट उभा प्रेस करून आपल्याला पुन्हा त्याची एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आणि त्याचं मटारचं सारण भरून आपली कचोरी बंद करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी कचोरी ही तयार करून घेते आहे. एका बाजूला मी तेल तापत ठेवलेलं आहे तळण्यासाठी. भाकरवडी आपल्याला मध्यम आचेवर तळायची आहे. बिलकुल घाई करायची नाही, फास्ट गॅसवर तळायची नाही आहे. अदरवाईज त्यातलं सगळं सारण निघेल आणि तेलामध्ये पसरेल ते पूर्ण. त्याच्यामुळे मध्यम आचेवर तुम्हाला जर जास्त कडक हवी असेल तर थोडा जास्त वेळ तळा. अदरवाईज ही छान क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी होते. रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. इकडे मी सगळ्या भाकरवडी आणि कचोरी तळून घेतलेल्या आहेत. रेसिपी छान नवीन युनिक आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.